छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीयेत। अजित पवारांनी नाशिक दौऱ्यातल्या भुजबळांच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं, तरीही भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। पाहूया। अजित पवारांच्या दौऱ्यात भुजबळांची गैरहजेरी। भुजबळांची दांडी, अजितदादांची सारवासारव। स्पष्टीकरणानंतरही भुजबळांच्या नाराजीची उगाचच चर्चा। छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेसाठी आता फक्त निमित्त शोधलं जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली। अजित पवारांच्या दौऱ्यात भुजबळांच्या गैरहजेरीनं नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली। परदेश दौऱ्यामुळे भुजबळांनी येणार नसल्याचं सांगितलं, तरीही त्यांच्याबाबत नाराजीच्या चर्चा कशा सुरू होतात असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय। काल ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना, मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच। मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते, आता त्यांना काही काम होतं। माझा कार्यक्रम ठरला हे 1 महिन्यापूर्वी ठरलेला आहे। गेले 15 दिवस मतदारसंघात नव्हतो, त्यामुळे अजित पवारांना विचारूनच मतदारसंघात थांबल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिले। अजितदादांना हरकत नाही, मग माध्यम हरकत कशाला घेतात असा सवाल भुजबळांनी विचारला। तरी आता आचारसंहिता सुरू होत प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये उरलेल्या कामाचा जो आहे निपटारा करायला पाहिजे, प्रत्येक आमदाराने करायला पाहिजे। त्याप्रमाणे मी 15-20 दिवस मी नव्हतोच इथे, त्यामुळे ही सगळी कामं अडलेली आपण पाहिली, त्या कामाचा मी निपटारा करतो। त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटत असेल, दुःख असेल। छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा दरवेळी घडवून आणल्या जातात। भुजबळ आणि अजित पवारांकडून दरवेळी त्यावर स्पष्टीकरण दिलं जातं। लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला हा सिलसिला आता विधानसभा निवडणुकीनंतरच संपणार का असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जातो। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।